माझा सगळ्यांना एक क्वेश्चन असा आहे की तुम्हाला आपल्याविषयी म्हणजे सगळ्यात ओल्डेस्ट मेमरी काय आहे? Like, मी जर शैलेशला, शहाजीला, सर्वेशला विचारलं की बाबा तुम्हाला लास्ट म्हणजे किंवा लास्ट नाही सॉरी फर्स्ट कधी आठवते ह्याला बघितलं आणि तुमचं मत काय होतं ह्याला बघितल्यावर? येडा आहे, बावळट आहे, फडस कसं आहे, शहाणा वगैरे आहे, थोडा काय तर करेल आयुष्यात ज्यावेळी आणि माझा जन्म frankly सांगा, झाला frankly सांगा. ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी पहिल्यांदा मी माझ्या आईला बघितलं. लय भारी वाटलं. लय भारी वाटलं मला. काय सांगू तुला. पहिल्यांदा त्यावेळी बघितलं आईला माझ्या. त्याच्यानंतर कोण आठवत नाही कोणाला काय भेटलं पहिल्यांदा बाबा. हेच आठवतंय. सगळ्यात जुनी गोष्ट तीच आहे. आयुष्य मानलं जुनं आहे. आपल्या लोकांना म्हणालाय तुम्ही, आपल्या लोकांमध्ये म्हणाला रे तू, म्हणजे तू बाकीच्या लोकांना जेव्हा बघितलास त्यावेळेच म्हणालाय तू. तुझं ओल्डेस्ट मेमरी नाही. अरे तू म्हणला की माझी oldest memory. या ग्रुप पहिल्यांदा बघितली ती, या ग्रुपमध्ये पहिल्यांदा बघितली ती ओल्डेस्ट मेमरी. हा ते मग ज्यावेळी मी हा. आठवलं त्यावेळी सांगतो. पुढं मला सगळ्यांचं आठवत नाही. शैलेशला मी कधी 10वीत असताना भेटलो असेल, तेवढं पण हम्म. आठवत नाही. हा तुकडीत होता, मी तुकडीत होतो. ड मध्ये होता हा. आणि सनीला 11वी मध्ये भेटलेलो. 11वीच्या सनीचं आठवतं मला की कॉलेजमध्ये पहिलं लेक्चर होतं आणि सनी एकटा बसला होता बेंच मध्ये आणि मी त्याला विचारलं होतं की शेजारी बसू का, मग तिथं बसलेलो. तर हाले हुशार वाटलेला, चष्मीत पोरगा, गोरा गोरा. हुशार वाटलं की होता. हुशार आहे होतं अजून पण आहे का? पण हा म्हणजे तिथे जाऊन बघितलं की कोण आहे. मग सनी एकटा दिसला, मग तिथे जाऊन त्या शेजारी बसलेलो. पहिलं कुठलं लेक्चर होतं आठवत नाही मला आता. बाकीचं मग काय शहाजीसला काय आपण क्लासमध्येच भेटलो असेल, पण ते ग्रुप थ्रू अमन, शहाजी, बाकीची सगळी. बाकीच्यांचं मला आठवत नाही पहिली, मी खरं सांगायचं म्हणजे. माझ्या मला पण बाबतीत सेम आहे. नाही, मला आठवतंय सनीचं पहिला मला आठवतंय. मी सनी एका स्कूलमध्ये होतो, लक्ष्मीनारायण मालवी स्कूल. आणि आम्ही 9th मध्ये आय थिंक सनी एकटाच नवीन ऍडमिशन झालेला आणि माझा ग्रुप वेगळा होता. अभिषेक उपाध्ये, कौस्तुभ वगैरे आमचा ग्रुप वेगळा होता आणि हा बरोबर आमच्या समोर येऊन बसला. एकतर आम्हाला पटेना की हा आमचा क्लासमेट आहे का नाही आहे काय. आणि हा फार वेगळा असा स्टुडियस, एकदम शांत, व्यवस्थित, अप टू डेट, सगळं व्यवस्थित. तर आम्हाला पटलंच नाही की हा आमच्या वर्गात शिकायला आलेला पोरगा आहे. आम्हाला वाटलं कोणतरी दुसरा असेल, इकडे तिकडे फिरत असेल. मग तुम्हाला असंच बसून नंतर कोण सांगितलं पटवून की हाय म्हणून आलाय तुमच्यावर? आम्ही त्याला विचारलं, आम्ही त्यालाच अच्छा. विचारलं तू कोण आहेस, कुठून आलायस, काय आलायस. कसं सनीचं सांगाल? answer कोण आहे ते जे ओय मिलेगा मध्ये नाही काय, कहासा आहे हो धूप कहासा आहे हो सनी सनी काय बोलतो लगा. सनीला विचारली, लिटरली आम्ही एक क्वेश्चन विचारलेले. कुठून आलायस, कोण कशाला आहे? आलायस, क्या करना चाहते हो? क्या चाहते हो, आन्सर्स पण देतात प्रॉपर क्या वे खाते हो, खाना खाते हो, दूध खाते हो. हा पुढं. शैलाचं मला आठवतंय क्लासमध्ये मी त्याला बघितलेलं आणि शैलाच्या बाबतीत माझं म्हणजे हे मत जरा वेगळं होतं. हा कसं म्हणजे एकतर सगळ्यात पहिली गोष्ट काय, झेले वर्सेस मालू हा रायवलरी पहिल्यापासून होती. होय. मग आम्ही मालू हायस्कूलचे आणि तुम्ही झेले हायस्कूलचे. मग अगोदरच तो इनबिल्ट हेट्रेड होतीच अगोदरपासून. हे बघितलं कुठं करतोय, नुसतं काय पण वाटेल ते बोलतोय, त्याचा सगळ्यांची थट्टा करतोय, चेष्टा करतोय, अंगात तर काय नाही दगड करतोय. अंगात नाही बळ आणि आज सायन्स चिमटा घेऊन पळ. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. मला वाटतं शैलीचं ते अजून पहिले असेल की राज सायन्स अकॅडमीच्या एक्झाम्स जे आपल्या असायच्या सॅटर्डेला का संडेला, त्यावेळेला कॉन्टॅक्ट पहिला झाला. मग हळूहळू कळालं की तसं नाही आहे, थोडासा चांगला आहे, पूर्णच काय खराब नाही आहे, ओके, फार वाया गेलेला असं काय नाहीये. शहाजीच्या बाबतीत मात्र लय वेगळं झालेलं. शहाजी 11वीला मला पहिला दिसले. शहाजीच्या बाबतीत झालेलं असं की एकतर सीबीएसई मधून शिकून आलेला मुलगा मराठी स्कूल मधल्या मुलांना
तो म्हणजे मंगळ ग्रहावर आलेला प्राणीच वाटत असतो. तो भले कोण पण असतो ते. सीबीएसई मध्ये स्टेट आणि बोर्ड मध्ये याचा ग्रुप कसा होता, शहाजीचा ग्रुप कसा होता पहिला, तो जुनैद, मिलिंद दळवी, असे सगळे असं ते करण जोहरच्या पिक्चर मधनं आलेले हिरो नसतात का तसे वळीनं बाई पहिला त्या पहिली माहिती तुमच्याबरोबर झालं घेऊन माझी. आला होता पहिल्यांदा. काय क्लासमध्ये लॅम्बोर्गिनी घेऊन आला. काय घेऊन आलेलो? नाही, ऐका की मला वाटलेलं शहाजी तसा आहे करण जोहरच्या मूवी मधला हिरो. नंतर लक्षात आलं की शहाजी करण जोहरच्या मूवी मधला हिरो नाहीये, तर अनुराग कश्यपच्या पिक्चर मधला हिरो आहे. सबका बदला लेगा शादी. सबका बदला लेगा तेरा फैजल. सर्वेश मला वाटतंय आपण पण 9वी-10वीतच भेटलो असं राष्ट्रीय अकॅडमी मध्येच. मी नव्हतोच नाही? 9वी-10वीला तिथे. 11वीलाच. 10वीला तर असेल. 11वीला झालं. नाही 11वी. या 11वीलाच. तर मला काय वाटतं माहितीये का, यामधनं क्वेश्चन आहेत ना, एक आठवडाभर विचार करून सगळ्यांची आठवणी जमा करून मग आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून मी अगोदर यासाठी टाकलं की तुम्ही सुद्धा विचार करून आन्सर द्यावे. पण तुम्हाला कामं ढीग आहे. तसं काय नाही. कधी विचार करणार. तसं काही तसंच आहे काही. माझं सांगतो. शैलेश, तुला काय आठवणी आहेत किंवा शहाजी बोल. शहाजी बोल. माझं म्हणजे मी अमन, सर्वेश आणि सनीला 11वीतच भेटलो होतो आपल्या राज क्लासमध्ये. आणि राज क्लास जॉईन करायच्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन आधीच दिलेलं की राज क्लासमध्ये अशी म्हणजे मित्र चांगली मुलं आहेत. आय गेस अमन आणि सनी आधीपासून होते ना, 10th मध्ये पण होते वाटतं राज क्लासला. शैलेश पण होता तिथं. त्यामुळे शैलेशने इंट्रो मला आधीच दिलेला. अमन आणि सनी, आकाश म्हणून. मग मी ज्यावेळेला आलो ह्याच्यामध्ये 11th मध्ये, त्यावेळेला मग मला असं म्हणजे वेगळी मेमरी आठवत नाही, पण फर्स्ट डे आठवते की बाबा हे शैलेशनं इंट्रोडक्शन दिला होता, हा सनी बॉय, हा खूप हुशार आहे असं. ने ते आपलं केमिस्ट्रीचं सर संदीप पाटील सर यांचा फेवरेट आहे वगैरे, हे असं वगैरे इंट्रोडक्शन दिलेलं ते आठवतंय मला. आणि सर्वेश पण मध्ये मला वाटतं की राज क्लासच्या ह्याच्यामध्ये आपण ते ओळख होत गेली तशी. असं डिस्टंट मेमरी मला आठवत नाही किंवा स्टार्ट कुठून झालं, पण ते हळूहळू होत झालं की आपण आपला ग्रुपच झाला हे ते. आणि आय गेस माझं वेगळं होतं, इलेक्ट्रॉनिक्स होतं वोकेशन, आणि तुमचं कम्प्युटर सायन्स होतं तिघांचं पण. कम्प्युटर सायन्स. हा, त्यामुळे आम्ही जरा सेपरेट होतो. माझा ग्रुप वेगळा होता, पण असायचो मी पण तुमच्याबरोबर पण असायचो मला आठवते. शहाजी, मेन क्वेश्चन मला नाही मला बोलायचं आहे. ठीक आहे. नाही ते नाही बोलायचं, मला वेगळं बोलायचं. तू जर म्हणजे शहाजी रिलेटेड शैलेशला बघितल्यावर तुला काय वाटलं होतं पहिल्यांदा? काय नाही म्हणजे आम्ही लहानपणापासून ओळखतो ना एकमेकाला. तर मला शैलेश बरोबरची एक जुनी आठवण जी आठवते ना, ज्यावेळी मी 7वीला आलो, म्हणजे ज्यावेळी आपण म्हणजे मेन शिफ्ट झालो. होय का? काय तुला आठवतं तू टाकलेला होतास आणि मी आणि पप्पा आलो होतो तुला घ्यायला. म्हणजे मी आणि माझे पप्पा शैलेशला घ्यायला गेलो होतो. आठवत चांगलंच आठवत. आठवत असं मागच्या पॉडकास्ट मध्ये म्हटलं होतं की शैलेश गावाकडे असायचा मम्मीकडे, आणि तुम्ही म्हणायचं त्याला घेऊन या वगैरे असं म्हणायचं. मी आणि माझे पप्पा म्हणजे शैलेशचे मामा, आम्ही शैलेशला घ्यायला गेलो होतो त्याच्या गावाकडं. आणि शैलेशची मम्मी, मी आणि शैलेश आणि पप्पा, मी असं 4 सीटर बाईकवरच जात होतो. शैलेश पुढे बसलेला आणि मी मध्ये बसलेलो आणि मागे आत्या बसलेली. आणि गाडीवर बसून आता असं पण नाही की आम्ही त्यावेळेला एवढं क्लोज म्हणजे नव्हतो, कारण खूप असं वर्षात एकदा वगैरे भेटायचो. आणि त्याच्या आधी मला भेटायला आठवत पण नाही. पण हा मागं पुढे बसलाय आणि मागं असं पप्पांच्या मला चिमटा काढत होता. हा पुढे बसलाय, पप्पांच्या पुढे बसलाय आणि पप्पांच्या असं मागून मला माझ्या हाताला चिमटा काढत होता असं. ते एक आठवतंय. आणि त्याच सुट्टीमध्ये आम्ही गावाला गेलो होतो. आणि हे
ह्याची सवय काय होती किंवा किंवा आपल्या घरात सांगतात ना वाकून जेव, खाली वाकून जेव. हम्म. तर शैलेशला पण म्हणलं आबा, शैलेशला आबा म्हणतात, तर आबा हम्म. खाली वाकून हम्म. जेव. शैलेश असंच जेवायला लागला, खाली वाकूनच. जो वर दिसला, खाली वाकून जेवायला त्याजवळ तोंडी. ते आधीपासून म्हणजे असतं. म्हणजे अंगात मी पाणी पाहिजे. लहानपणापासून कोणाला वाटत आहे. लहानपणापासून तिला दिसतच आहे तो. अशी हा अशी माझी मी एक मला ही आठवण म्हणजे झेले शाळेतली आठवण आहे सर्व. तर सर्व जणी ओळखी नव्हती. तर दहावीत मी अ मध्ये होतो, सर्वात 10वी ड मध्ये होता. तर असं एक म्हणजे शाळेमध्ये बातमी पसरली की 10वी ड मध्ये खूप मोठी भांडणं झाली. ते भांडणच ह्यानं मिटवला सर्वांना. मी म्हटलं कोण असला की जी मोठी अरे, आणि 10वी ड मधली पोरं की नाही असली माणसासारखी मोठी पोरं ती, आणि त्यांची भांडणं मिटवला म्हणजे काय, म्हणजे कशा म्हणलं ह्याला भावाला बघायला लागते म्हणलं कोण आहे ह्यो. मग त्यावेळी त्याला पहिल्यांदा बघितलं मी, त्यावेळी बोललो पण नव्हतो. त्यावेळी म्हटलं की बाबा ह्यो, आणि सर्वांची खरं रिस्पेक्ट होती त्यांच्या ह्याच्यात, हो की सर्व सगळी पोर ह्यो काय म्हणाल तेच. आणि एक मला आठवते की ह्याला पण कोणतं आरल्याला काय भांडत होतं वाटतं तुला ना सर्व, आणि येऊन म्हणजे लोकांनी त्यांना असं काहीतरी झालं ना किस्सा. नाही, वर्गातच भांडणं झाली होती. एकानं माझी हे केलं, दुसऱ्यांनी दंगा तुटगुस्ताला केलं. हा, की तू हात कसा सर्वेशला म्हणजे पूर्ण कोंडांच्या ह्याच्यात हा वाघ होता फक्त एकटा सेंटरला असं सर्व जेल शाळेत. तेवढंच आठवतं सर्व. झेलेचं तर खतरनाक होतं. पण नाही, मला अजून पण वाटतं की काही म्हणजे आता मी हुशार पोरं पण संगतीला होतो. तुम्ही तर हुशार आहात, तुमचं जरा वेगळंच आहे. आणि तू म्हणतोस म्हणून बरं आम्ही हाय हुशार. मला म्हणायचं काय होतं की म्हणजे मी हुशार पोरांशी पण भेटलो, आणि ती तुकडीतली पण जी पोरं होते आपण म्हणते बाहेर करायची वगैरे. पण नंतर कधी पण जेव्हा मी असं ड्रेसिंग मध्ये वगैरे फिरतो, जी बाकीची हुशार किंवा ती ऍटिट्यूड दाखवणार, तोंड वाकडे करणार किंवा लपून जाणार वगैरे. पण आमची जी दळची वगैरे होती ना, ती म्हणजे काय भावा, लगेच जीवाला जीव देणारी होती पोरं. असेल भांडणं वगैरे करायची त्यांनी, पण राहत होते, नेचर त्यांचं चांगलं होतं. जय सचिन पाटील भेटतो आपल्याला, ते पण चांगलं आहे. ते तसं आहे पण राहत. किशोर दादा आलेले आहेत. तोंड पण दाखवायचं जोरात कॅमेरा कुठं आहे किशोर साहेब? कॅमेरा आता इन्स्टॉल केले, थांबा की जरा. अरे मध्ये काय पब मध्ये बसला का पाटील? पब मध्ये होय डिस्को लाईट लावून बसलोय. जमले की जमले जोरात की काय चाललंय? जोरात आहे वाटतं. शाजी बापू काय म्हणतो? बर्थडे स्पेशल काय आहे का नाही? बर्थडे आहे की बर्थडे या पब मध्ये पार्टी करूया. या पब मध्ये पार्टी करूया म्हणलं. करूया. तुमच्या गाडीमध्ये पार्टीचा माहोल दिसायला लागलाय. गाणी लोक आहे, एफएम लावतो लगेच. मला वाटतं पार्टी करूनच आला आवडतं किशोर की नाही? पार्टी करूनच आला खरं. पार्टीचे नियोजन केले रे शाजी. जमले कुठं आहे बर्थडे शाजी? घरी शिरोळला. होय शिरोळमध्येच आहे. पण वाईब आहे गाडीत, काय सुट्टी नाही. डिस्को लाईट पण लावलंय काय? खतरनाक आहे. लाईटच आहे सगळीकडे वरती, डिस्को लाईटच आहे काय? गाडीतच माहोल आहे इथं. ऐका ना बघते, ऐका ना झाली. दुसरी लाईटच नाही, पांढरी लाईटच नाही, सगळ्या डिस्को. बरं पार्टी 7 में लेके चलता हूं. वाईब आहे. तिला सेम क्वेश्चन आहे. हा, अमनने क्वेश्चन विचारलेला की सगळ्यांना बाकीच्यांची फर्स्ट मेमरी, म्हणजे बाकीची म्हणजे आता जिथं आहेत अवेलेबल त्यांना जो त्यावेळी काय तर फर्स्ट मेमरी असेल की ज्यावेळी तू पहिला बघितला असशील त्यांना, तर काय आहे काय? म्हणजे ज्यावेळी तू अमनला भेटलास किंवा शाजीला भेटलास, मला भेटलास, सर्वेशला भेटलास,
कॉलेजला भेटला त्या व्यतिरिक्त काय मेमरी आहे का तशी काय? मेमरी अशी खास काय नाही आहे. जस्ट एक आठवते असं की मी क्लासमध्ये यायचो, कायम लेट यायचो मी. होय. 7:30ला क्लास असायचा. मी 7:15, 7:30 कायम 7:30च्या आसपास लेटच असायचो मी. त्यामुळे वाईब अशी म्हणजे जास्त कॉन्व्हर्सेशन करायला मिळालं नाही. करायचं होतं पण तेवढा वेळ नसायचा. ट्रान्सपोर्टेशन मध्ये भरपूर वेळ जायचा आणि मेमरी माझी एवढीच असायची की बाबा ही सगळी स्कॉलर पोर आहेत, आपल्याला पण अभ्यास करायला लागणार आहे, तर आपलं काही खरं नाही. किशोर बाबा म्हणजे 11वी त्यामुळे 12वी मला पूर्ण 2 वर्ष काहीच माहित नव्हतं की हा एक होय, किशोर होय. वगैरे म्हणजे बघितलं असलं वगैरे. 12वीला यांचे वडील झाले आमदार आणि सगळी अशी हवा झाली क्लासमध्ये 12वी की नाही, फर्स्ट इयरला असताना. फर्स्ट इयरला. अच्छा 12वीच्या लगून कोणती निवडणूक झाली होती ना लास्टला आपण झालो होतो तेव्हा. राजमाने सरांनी तुला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे केलं होतं, काहीतरी झालं होतं तेव्हा नाही. नाही का? काहीतरी झालं होतं मला त्यावेळी आठवत नाही. त्यावेळी म्हटले होते अरे उल्हासराव पाटलांचे पोटगा या आता पण जायच्या गावात हे कधी आलं आपल्या क्लासमध्ये तेव्हा मला कळालं tuition पण नाही. नाही नाही, त्यावेळी बहुतेक काहीतरी पद मिळालेलं, काहीतरी संघटनेकडून असं काहीतरी झालं होतं यार असेल. 12वीला एंडला माझ्या माहितीनुसार. बरोबर बरोबर. त्यावेळी फक्त कॉन्व्हर्सेशन जास्त करायला मिळालं मला सनी बरोबर आणि शैलेश बरोबर. सनी जरा असायचा, सांगायचा काय शंका वगैरे विचारली की लगेच सांगायचा. आणि शैल्या काय दंगा होय. करायला काय पुढे सगळ्या सरांचं काव खायला, बार खायला. अरे राजमाने सर कॅमेरा मधनं बघून मला पळवून घ्यायचे. तू ये इकडं. कॅमेरा मधून बघायचं ना तिथनं लांबनच. असं करायला हा. पळवून घ्या लगेच. होय. त्या राजमानेचं तर लय मारला राजमाने सोड. लांबडे काटा असायचा. स्टेजवर थांबून मागच्या बेंचवाल्यांना मारायचा असं लाट असं लांब. हा ना यार. दहशत होती त्यांची होय. राजमाने सरांची. मला तर होय. ते पट्टीनं मारत असताना पट्टी तुटली. मला वाटलं आता मारणं थांबवतात, तर ते 2 पट्ट्या एकत्र घेऊन 2 पट्ट्याने मारलेलं मला. 12वीत माझा त्यांच्याबरोबर लय मोठा किस्सा झालेला. काय? मी माझी टू व्हीलर घेऊन यायचो 12वीला आणि हा. पार्किंग मध्ये लावायचं ना, म्हणजे ते खाली क्लासच्या खाली. आणि त्यांची बाहेर साईडला थोडं. कार लावली होती आणि मी गाडीवर बसून मागं घेत होतो आणि त्यांच्या गाडीला धडकली. ऐकलेच. पडला एवढा सर चिडून बाहेर. तो वॉचमॅन असायचा माहिती काय, बाळू का काहीतरी. बाळू हा. म्हणत होतो रे मी, सांगू नका सरांना सांगू नका, मी जातो असंच जातो फिरू. बाबा नाही म्हणलंय मला सर, मला मार मी जाणार. पळत गेल्या वर जाऊन सांगून आलाय. तर घाटे आल्यावर काय ऐकणार, सुट्टी नाही, गुट्ट. गुलाच काढला. सगळ्यांना अँटिक्स मास्तर आपला एक आहे, संदीप पाटील. होय तोच. अजून पण लय आठवण येते, असं एकदम हसू येते, लय वेळ हसू येते. होय. त्यांचं एक असे लकब बिकब अजून आठवत्या, काय करायचे, कसं बोलायचे वगैरे. शैला जमलं, शैला करत दाखव जरा काय तर. नाही मला नाही आठवत आता काय. आय एम बॅड इन केमिस्ट्री.